कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Are you okay? हो। हे बघा, तुम्ही आईचं बोलणं मनाला लावून घेऊ नका, इग्नोर करत जा सरळ। अहो मी खरंच ठीक आहे, आणि मी खरं सांगू, मला आईंच्या बोलण्याचं कधीच वाईट नाही वाटत। खरं तर मला काही बोलण्याचा त्यांचा पूर्ण अधिकार आहे, आणि आता तर परिस्थितीच तशी आहे। त्यांना वाटते की तुमच्या जीवाला धोका आहे। मला सांगा, कुठल्या आईला सहन होईल? नाही म्हणजे त्यांच्या जागी मी आणि तुमच्या जागी बनी असताना तरी माझी हीच परिस्थिती झाली असती, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वाईट। आणि मी खरं सांगू, मी तर कोणाचंच ऐकून घेतलं नसतं। मी समजू शकते आकाशच्या। बघतो ना माझ्या आईला, तिला जर कळलं असतं ना की तुम्ही व्यक्ती म्हणून केवढे जेन्युइन आहात, तर ती कधीच रागावली नसती तुमच्यावर। तेही कळेल आईंना लवकरच। असे बाबा म्हणतात, जे जेव्हा व्हायचे ना ते तेव्हाच होत, ना आधी ना नंतर। तुम्ही नका काळजी करू, सगळं लवकरच ठीक होईल। आय होप सो। एनिवे चला, मी खूप दमलोय आणि आय एम शुअर तुम्ही दमला असाल। झोपून घेऊया। नाही, असं कसं? औषधं बाकी आहेत ना तुमची? चला या या। नाही आकाशराव प्लीज, अजिबात नाही सांगणार हा। किती कंटाळा करता तुम्ही? 2 मिनिटाचं तर काम आहे ना, बसा इथे, बसा। मी नसताना औषधं वेळेवर घेत होतात की नाही? ते स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे की नाही? थैंक यू। चला, झोपा निवांत। ओके मॅम, चलो गुड नाईट। तुम्ही पण झोपून घ्या। हो। हा बाबा बोला। हॅलो वसुबाळा, नाही म्हणजे तू झोपली वगैरे नाहीयेस ना? नाही बाबा, बोला ना। कसं आहे ना, एक थोडं काम होतं। म्हणजे माझा एक क्लायंट आहे ना नर्सरीचा, तो तुमच्या एरियात राहतो, शर्मा नावाचा। हां, त्याच्याकडनं ना मला काही पेमेंट यायचं होतं, पण अशी गडबड झाली आहे की तो आज रात्रीच बँगलोरला चाललाय। बरं। कसं आहे, तू तुझ्या घरापासून फार लांब राहत नाही, जवळच राहतो, तर त्याच्याकडे जाऊन पेमेंट कलेक्ट करशील का तू? जाते ना बाबा, तुम्ही मला लोकेशन पाठव। बरं, पाठवतो। सॉरी वसुबाळा, तुला एवढ्या रात्री त्रास देतोय उशिरा म्हणजे? काय बाबा तुम्ही, जाते मी। बरं, पण वसुबाळा एकटी जाऊ नकोस, उशिरी झाला ना, आकाशरावना बरोबर घेऊन जा। ओके बाबा, लोकेशन पाठवा, मी जाते। थँक्यू बाळा। नो प्रॉब्लेम बाबा। दादा, आता राईट घ्या। हा राईट घ्या आणि सरळ चला। दादा दादा, राईट मागे राहिलाय, तुम्ही कुठे चाललाय? दादा प्लीज गाडी थांबा। दादा मी आता तुम्हाला शेवटचं सांगते, गाडी थांबवा। दादा कुठे घेऊन आलात मला तुम्ही? जिथं तुम्ही बोलला होता का नाही,
तिकडे जाणून सोडलंय मी. ही ती जागा नाहीये, ती जागा मागे गेली. हो मॅडम, काय कटकट करताय हो? हे बघा, आता तुम्ही इथंच बोंबलत बसा, मी जातो घरी. दादा, नाही. दादा थांबा. अजिबात नाही, दादा, अजिबात. प्लीज प्लीज दादा थांबा. काय झालं मॅडम? कुठे चाललात तुम्ही? तुम्हाला काय करायचंय? जा इथून. अहो तसं नाही, चांगल्या हेतूने विचारतोय. रस्ता खराब आहे ना म्हणून. तुम्ही एवढ्या रात्री इथे फिरताय, ऍड्रेस पाहिजे का? ऍक्च्युली मी रिक्षाने जात होते, पण रिक्षावाल्या काकाने भलत्याच ठिकाणी आणून सोडलं आणि वाद घालून निघून गेले. मॅडम एक काम करा, तुम्ही माझ्या मागे बसा, मी तुम्हाला सोडतो. नाही नाही नको, मी जाईन माझी मी रिक्षाने जाईन. बरं मागे नाही बसायचं ना? ठीक आहे, पण रिक्षा येतोपर्यंत मी थांबतो. थँक्यू दादा. टेन्शन घेऊ नका. आई मला खीर दे ना. नाहीये. एवढा गोड खाऊ नका, जाल गपकन. तुझा प्रॉब्लेम काय रे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? अहो. दुसऱ्याचं चांगलं झालं तुला बघवत नाही का रे? आणि का सारखा सारखा त्रास? मी त्रास देतोय? तुमची ती सो कॉल्ड मुलगी, तिने माझं आयुष्य बर्बाद करून ठेवलंय. प्रत्येक फाटक्यात पाय घालत असते ती माझ्या, आणि म्हणे मी त्रास देतोय. वा, लवकरच कळेल. पण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही दोघं आणि तुमची ती लाडकी वसुंधरा, तुम्ही मिळून मला थांबवू शकाल? आता तुम्हीच आहात म्हणून सांगतो, या पुढचा वार माझा शेवटचा वार. आणि एकदा का तो पडला ना की वसुंधराचं पूर्ण जग उद्ध्वस्त होतं. दादा 5 मिनिटात आल्या, थांबा. मिस्टर शर्मा, हा मीच. ते पेमेंट. एक मिनिट. हे घ्या. थँक्यू. ते मोजून घ्या ना तेवढे. ओके. बरोबर आहे, थँक्यू. बाबा ते पेमेंट मिळाला. बरं बरं. वसू, पण तू नीट आहेस ना? म्हणजे आता कुठे आहेस तू? मी ठीक आहे बाबा, ते आता घरीच जायला निघाली. काय झालं? अगं शार्दूल आला होता. काय म्हणाला? त्याच्या नेहमीच्याच धमक्या. मला ना खूप भीती वाटते ग त्याची. तुम्ही त्याच्या बोलण्याकडे आता लक्ष नका दे. तू खूप सांभाळून राहा. हा बाबा, आणि तसंही आकाशराव आहेत माझ्यासोबत. बरोबर आहे. पण वसू, तू नीट घरी जा. ओके बाबा, ठेवते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.